मोनोकॉट सीड मध्ये हे डायकॉट सीड आहे. या डायकॉट सीड मध्ये सीड कोट आहे, त्याच्या आत 2 कॉटिलिडॉन दिसतात. इथं आपल्याला एम्ब्रिओ दिसतो. या ठिकाणी प्ल्युम्युल आणि हे रॅडिकल आहे. तर प्ल्युम्युल आणि कॉटिलिडॉनच्या मध्ये इपिकॉटिल असतो आणि रॅडिकल आणि कॉटिलिडॉनच्या मध्ये हायपोकॉटिल असतो. एम्ब्रिओ मेजॉरिटी डायकॉट किंवा डायकॉट मध्ये काही प्लांट असे आहेत की त्याच्यामध्ये एम्ब्रिओ तो एंडोस्पर्म पूर्ण कंज्यूम करतो, विशेषतः डाळींमध्ये, शेंगदाण्यामध्ये, आणि ते सीड बनतात नॉन एंडोस्पर्मिक. काही एंडोस्पर्मिक पण डायकॉट मध्ये प्लांट आपल्याला पाहायला मिळतील. मोनोकॉट मध्ये आत्ताच आपण पाहिलेला आहे, जो कॉमन वॉल बनतो तो हल असतो. त्याच्यात ॲलोरोन लेयर आहे, त्याच्यात एंडोस्पर्म, ॲलोरोन लेयर आउटर मोस्ट लेयर ऑफ एंडोस्पर्म आहे, ट्रिप्लॉइडच आहे, प्रोटीन स्टोअर करणार आहे. या एम्ब्रिओला एंडोस्पर्मला सेपरेट करणारा कोण आहे? इपिथेलियल लेयर आहे. आणि हा एम्ब्रिओ, त्याच्यामध्ये प्ल्युम्युल कवर्ड बाय कोलिओप्टाइल, रॅडिकल कवर्ड बाय रूट कॅप अँड कोलिओरायझा, स्कुटेलम आहे, कॉटिलिडॉन, शिल्ड सेप्ड कॉटिलिडॉन इथं आहे. हे ऑलरेडी स्टडी आपण केलेलंच आहे. डायकॉट आणि मोनोकॉट एम्ब्रिओ आणि सीड्स. डायकॉट आणि मोनोकॉटचे सीड्स कसे आहेत याचाही स्टडी आपण इथं केलेला आहे. सो आफ्टर द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन, zygote is converted into embryo. Primary endosperm nucleus is converted into endosperm. त्यानंतर न्यूसलस टिश्यू जो आहे तो डिसऑर्गनाइज होतो, कंज्यूम केला जातो नरिशमेंटसाठी, आणि मॅच्युअर सीड मध्ये तो काही ठिकाणी शिल्लक राहतो थिन पेपरी लेअरच्या फॉर्म मध्ये. त्याला आपण म्हणतो पेरिस्पर्म. MCQ बनला. So perisperm is a remains of nucellus in mature seeds, some mature seeds. After the process of fertilization, the integuments are converted into seed coats like testa and tegmen. So ovules are converted into seed after the process of fertilization. त्यानंतर ओव्हरीचं कन्वर्जन फ्रूट वॉल मध्ये होतं, पेरिकार्प मध्ये होतं. पेरिकार्प मध्ये होतं, फ्रूट वॉल मध्ये होतं. आपण मोनोकॉटचं सीड इथं दाखवलेलं आहे, इथं डायकॉटचं सीड दाखवलेलं आहे. सीड कोट आहे, 2 कॉटिलिडॉन आहेत. इथं एम्ब्रिओ ॲक्सिस असतो, त्यामध्ये प्ल्युम्युल, रॅडिकल, हायपोकॉटिल, इपिकॉटिल आहेत. इथं मोनोकॉटचं सीड आहे, त्याच्यामध्ये सीड आणि फ्रूट एकच आहे. दोन्हीचा वॉल, सीड कोट आणि फ्रूट वॉल कंबाईन होऊन फ्यूज होऊन बनलेला असतो हल. हा एंडोस्पर्म आहे, ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म, स्टार्ची एंडोस्पर्म आहे. एंडोस्पर्मचं आउटर मोस्ट कव्हरिंग काय आहे? ॲलोरोन लेयर, प्रोटीन स्टोअर केलेले आहेत, ट्रिप्लॉइड आहे ते सुद्धा. एंडोस्पर्मला एम्ब्रिओ पासून वेगळं करण्याचं काम कोण करतं? इपिथेलियल लेयर. एका बाजूला ढालीच्या आकाराचा शिल्ड सेप्ड कॉटिलिडॉन आहे, थीन पेपरी कॉटिलिडॉन आहे, बोटाय सेप्ड कॉटिलिडॉन आहे. या ठिकाणी आहे रॅडिकल, त्याच्यावरती रूट कॅप, त्याच्यावरती रॅडिकल, त्यावरती रूट कॅप, त्यावरती कोलिओरायझा.
इकडं प्ल्युम्युल, त्यावरती लीप प्रायमॉर्डियम, त्यावरती कोलिओप्टाईल. आणि या ठिकाणी इपीब्लास्टच्या फॉर्ममध्ये छोटासा एक कॉटिलिडॉन, इट इज अ रिमेन्स ऑफ कॉटिलिडॉन. फ्रॉम दिस इट इज क्लिअर दॅट डायकॉट्स आर इव्हॉल्व्ड इनटू मोनोकॉट. इथं जर आपण पाहिलं, या फिगरमध्ये आपण पाहिलं तर occasionally in some seeds black pepper, beet, remnant of nucellus, also persistent, called as perisperm. काही सीड मध्ये न्यूसलस थीन पेपरी लेअरच्या फॉर्म मध्ये राहतो, त्याला आपण पेरिस्पर्म म्हटलेलंच आहे. इंटिग्युमेंट हार्ड होतात, सीड कोट बनतात, त्या ठिकाणी एक मायक्रोपाईल आहे, ते तसंच राहतंय मायक्रोपाईल. आणि त्या मायक्रोपाईल मधून नंतर वॉटर गॅसेस घेतले जातात जर्मिनेशनच्या वेळी. सीड जर्मिनेशन. आता डायकॉट आणि मोनोकॉट. काही सीड मध्ये हायपोजियल जर्मिनेशन आहे, काही मध्ये इपिजियल जर्मिनेशन आहे. जर सीड जर्मिनेशन होताना कॉटिलिडॉन जमिनीतच राहिला तर त्याला आपण म्हणतो हायपोजियल जर्मिनेशन. नारळामध्ये आहे, ज्वारीमध्ये आहे, मकामध्ये आहे, त्या ठिकाणी इपिकॉटिल वाढतो आणि त्यामुळं फक्त प्ल्युमिल वरती येतो, शूट अपेक्स वरती येतो. आणि काही प्लांट्स मध्ये इपिजियल जर्मिनेशन आहे. टॅमॅरिंड, चिंचेमध्ये हायपोकॉटिल इलॉंगेट होतो आणि त्यामुळं कॉटिलिडॉन जमिनीच्या वरती येतात सीड जर्मिनेशनच्या वेळी. त्याला आपण म्हणतो इपिजियल जर्मिनेशन. इपिजियल जर्मिनेशन. द सीड मॅच्युअर्स बिकम्स ड्राय, रिड्युसिंग वॉटर कंटेंट. 10 to 15% मॉइश्चर असतं त्यात. द मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी ऑफ एम्ब्रियो स्लो डाऊन, स्लो होतात ऍक्टिव्हिटी आणि ते डॉर्मंट राहतं. आणि फेवरेबल कंडिशन मिळाली की जर्मिनेट होणार. सीड्स बनणं अतिशय महत्वाचं आहे, कारण त्याच्यामध्येच एम्ब्रियो आहे. कोंबडीचं अंड जसं कोंबडीपासून दूर राहू शकतं, प्लांटचं सीड पण प्लांट पासून दूर राहू शकतं. कोंबडीचं अंड जसं आहे त्याचप्रमाणे प्लांट मध्ये सीड आहे. दोघांमध्ये काय फरक आहे? एक ॲनिमल पासून बनलेलं आणि एक प्लांट पासून बनलेलं, या व्यतिरिक्त काहीच फरक करायला मी तयार नाही आहे. याला प्लांटचं अंड म्हणता येईल सीडला. पॉलिनेशन आणि फर्टिलायझेशन प्रोसेस अतिशय महत्वाच्या आहेत सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये. आणि हे सीड डिस्पर्स व्हावेत, विखुरले जावेत, याच्यासाठी फ्रूट अतिशय महत्वाची भूमिका बजावतं. काही फ्रूट्स खाण्यासाठी वापरतो आपण, त्याने प्लांटनी तो खाण्यायोग्य पार्ट आपल्यासाठीच बनवलाय. पण आपण सीड डिस्पर्स करण्यासाठी, आपल्याला निसर्गामध्ये टाकण्यासाठी, इतर ठिकाणी टाकण्यासाठी ते तसं मॉडिफिकेशन केलंय. चिक्कू किती जरी गोड लागला तरी सीड काढून टाकायला विसरत नाही. लिंबू, तुम्हाला कोणी कांदा पोहे खायला बोलवलं, लिंबू पिळायला सांगितलं तर तुम्ही पहिलं सीड काढून टाकता, कारण बिटर टेस्ट केलेली आहे. अशा असंख्य मेकॅनिझम एंजिओस्पर्म मध्ये सीड डिस्पर्सलच्या आहेत.
सीडचे ॲडव्हान्टेजेस: हार्ड सीड कोट, प्रोटेक्ट एम्ब्रिओ, ब्रिंग प्रोडक्ट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन, दे जनरेट न्यू जेनेटिक कॉम्बिनेशन्स अँड व्हेरिएशन, डिहायड्रेशन अँड डॉर्मन्सी. सीड तयार झालं की लगेच कधी जर्मिनेट होत नाही, तसंच राहतं अनफेवरेबल कंडिशनमध्ये. आपण जर पाहिलं आता सगळीकडे ओसाड 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 सगळे डोंगर आपल्याला दिसतात, पण एक दोन मोठे पाऊस पडले की सगळीकडे हिरवगार दिसतं. म्हणजे सीड किंवा प्रोपॅगेटिंग पार्ट त्याचे होते ते कसे होते, डॉर्मंट होते. आणि वॉटर अवेलेबल होणं आणि टेम्परेचर कमी होणं जर्मिनेशनसाठी या दोन कंडिशन अतिशय महत्त्वाच्या आहेत, अतिशय महत्त्वाच्या आहेत. आता हे सीड जे आहेत, इन फ्यू स्पीसीज सीड्स लूज वायबिलिटी विदिन फ्यू मंथ्स. सीड्स ऑफ मेनी स्पीसीज लाइव फॉर सेव्हरल इयर्स. सम सीड्स रिमेन्स लाइव फॉर हंड्रेड्स ऑफ इयर्स. The oldest is that of Lupinus arcticus, excavated from Arctic tundra. The seed germinated and flowered after estimated record 10,000 years of dormancy. 2000 वर्ष ओल्ड वायबल सीड डेट पामचं म्हणजे फोनिक्स डॅक्टिलिफेरा याच्यामध्ये डिस्कवर केलेलं आहे. आर्चिओलॉजिकल एक्सकॅव्हेशन ॲट किंग होर्ड पॅलेस नियर दी डेड सी. म्हणजे डॉर्मन्सी पिरियड जो आहे तो प्रत्येक सीडचा वेगळा आहे. डॉर्मन्सी पाहिजे का पाहिजे टू टाईड ओव्हर अनफेवरेबल कंडिशन. सीड्स आर undergoes resting period called as dormancy period. It varies from species to species. काही स्पीसीज इथं पाहिल्यात ल्युपिन याच्यामध्ये डॉर्मन्सी पिरियड किती मोठा आहे, 10,000 वर्ष. आणि 2000 वर्ष या डेट पाम मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आफ्टर द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन, पॉलिनेशन आणि फर्टिलायझेशनचा स्टिम्युलस ओव्हरीच्या वॉल्स रिसीव्ह करतात आणि फास्ट डिवाइड होणार आणि फ्रूट वॉल बनणार, पेरिकार्प बनणार. सो आफ्टर द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन ओव्हरी इज कन्व्हर्टेड इनटू फ्रूट. आपल्याकडे ज्या शेंगा आहेत त्या शेंगांमध्ये पेरिकार्प सिंगल लेयर्ड असतो, पण इथं जर पाहिलं तर इपिकार्प, मेसोकार्प, एंडोकार्प असे 3 लेयर्स पाहायला मिळतात. मँगो मध्ये इपिकार्प मधला पल्प आहे तो मेसोकार्प आणि त्याच्या आत कोय आहे एंडोकार्प आणि त्याच्या आत सीड आहे. तर 3 लेयर्ड पेरिकार्प काही मध्ये आहे, सिंगल लेयर्ड पेरिकार्प काही मध्ये आहे. सीडचं प्रोटेक्शन करणं आणि सीडचं डिस्पर्सल करणं यासाठी फ्रूट नावाचं स्ट्रक्चर फक्त एंजिओस्पर्म मध्ये अस्तित्वात आलेलं आहे. फ्रूटचे टाइप्स कसे आहेत ऑलरेडी आपण 11th मध्ये स्टडी केलेले आहेत. ट्रू फ्रूट्स म्हणजे जे ओव्हरी पासून बनतात ते ट्रू फ्रूट्स असतात. मँगोचं फ्रूट हे ट्रू फ्रूट आहे. आणि फॉल्स फ्रूट जे त्याच्याशिवाय इतर पार्ट पासून बनतात, जसं थॅलॅमस पासून बनलं, ॲपल मध्ये, स्ट्रॉबेरी मध्ये, कॅश्यूनट मध्ये, फॉल्स फ्रूट म्हणतो. पार्थेनोकार्पिक फ्रूट इथं आपण नॅचरल पार्थेनोकार्पी बनानामध्ये केलेली आहे. ग्रेप्स मध्ये आपण पार्थेनोकार्पिक फ्रूट बनवतो, सीडलेस फ्रूट बनवतो. फ्रूट्स विदाउट फर्टिलायझेशन असे असतात ते.
ज्यावेळी फ्लावरिंग कंडिशन असतात त्यावेळी आपण काय करतो, जिब्रेलिन, ऑक्झिन सारखे ग्रोथ हार्मोनचा फवारा किंवा त्याला स्प्रे करतो आणि त्यामुळं ओहरीला अगोदर समजतं की फर्टिलायझेशन झालं, असा चुकीचा मेसेज दिला. ओहरीनं फ्रूट बनवलं पण खरं फर्टिलायझेशन झालंच नव्हतं आणि त्यामुळं पार्थेनोकार्पिक फ्रूट बनतात. आपण आता द्राक्षामध्ये केलंय, आता कलिंगड असे येणार आहेत. सीडलेस कलिंगड, अनेक सीडलेस फ्रूट आपण बनवलेले आहेत. मँगो मध्ये सीडलेस बनवून काही उपयोग नाही, कारण कुईच्या आत सीड आहे. Next article is apomixis and polyembryony. ज्या रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, गॅमेट्स फ्यूज होतात, दोघांचं जेनेटिक मटेरियल मिक्स होतं, त्याला आपण ॲम्फिमिक्सिस म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल दोन्हीचं मिक्स होत नाही त्याला आपण ॲपोमिक्सिस म्हणतो. विंकलर नावाच्या सायंटिस्टने ॲपोमिक्सिस टर्म यूज केलेली आहे. इट इज अ प्रोडक्शन ऑफ सीड्स विदाउट फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनच्या प्रोसेस शिवाय जे सीड बनवले जातात त्यांना म्हणायचं ॲपोमिक्टिक सीड्स. Some species of Asteraceae and grasses, it is a form of asexual reproduction that mimics the sexual reproduction. सेक्शुअल रिप्रोडक्शनची मिमिक्री करून असेक्शुअली सीड बनवले जातात, त्याला आपण म्हणतो ॲपोमिक्सिस. इथं आपण ॲपोमिक्सिस. आता याच्यामध्ये इन सम स्पीसीज डिप्लॉइड एग इज फॉर्मड विदाउट मिओसिस. म्हणजे जर मेगास्पोर मदर सेल असेल आणि त्यामध्ये मिओसिस डिव्हिजनच झाली नाही तर डिप्लॉइड एग तयार होईल आणि त्यापासून मग डायरेक्ट एम्ब्रियो बनेल. तर अशा प्रकारे डायरेक्ट एम्ब्रियो बनला विदाउट फर्टिलायझेशन, मिओसिस. In many species of citrus, mango varieties, some nucellar cells, न्यूसलसच्या सेल्स ज्या एम्ब्रियो सॅक भोवती असतात. समजा हे एम्ब्रियो सॅक आहे, या एम्ब्रियो सॅक भोवती असणाऱ्या ज्या न्यूसलसच्या सेल्स आहेत त्या एम्ब्रियो सॅक मध्ये प्रोट्रूड होतात, आत घुसतात आणि त्याच्यापासून नवीन एम्ब्रियो बनतात. अनेक एम्ब्रियो बनतात म्हणून आपण त्याला म्हणतो पॉलीएम्ब्रॉनी. So occurrence of more than one embryo in seed is called as polyembryony. आणि अशा प्रकारचे ॲपोमिक्टिक सीड आपल्याला बनवायचे आहेत आणि शेतकऱ्यांना आपण ॲपोमिक्टिक सीड उपलब्ध करून देणार आहे, देणं गरजेचं आहे. कारण होतं काय, आज शेतकरी दरवर्षी नवीन त्या कंपन्यांनी बनवलेलं बियाणं खरेदी करतो
आणि दरवर्षी नवीन बियाणं त्याला वापरावं लागतं कारण सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये सेग्रिगेशन ऑफ कॅरेक्टर वेगळ्या होतात आणि डिझायर्ड कॅरेक्टर पुढं कंटिन्यू राहतात की नाही काही सांगता येत नाही. म्हणून जर आपण डिझायर्ड कॅरेक्टर एकत्र आणल्या आणि ॲपोमिक्टिक सीड बनवले तर कॅरेक्टर पुन्हा निघून जायचा काही विषयच नाही, सेग्रिगेट व्हायचा विषयच नाही. आणि ते ॲपोमिक्टिक सीड जर आपण शेतकऱ्याला पुरवले तर दरवर्षी त्यांना बियाणं खरेदी करावं लागणार नाही. एकदा बियाणं बनलं की ते बियाणं पुन्हा दीर्घकाळापर्यंत वापरणं शक्य होईल. म्हणून आपला प्रयत्न आता सुरू आहे ॲपोमिक्टिक सीड बनवणं. अगॅमोस्पर्मी, जसं आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन बद्दल चर्चा केलेलीच आहे, तर जर फर्टिलायझेशन न होता सीड बनत असतील, एम्ब्रियो बनत असेल तर अगॅमोस्पर्मी म्हणायचं. So it is a formation of seed that has embryo formed without meiosis and fertilization. The asexual formation without formation and fusion of gamete, it is called as agamospermy. गॅमेट न तयार होता, फ्युजन न होता नवीन इंडिव्हिज्युअल बनणे. याच्यामध्ये 3 मेन टाइप येतात. रिकरंट ॲपोमिक्सिस, नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस आणि ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियॉनी. रिकरंट म्हणजे काय? इथं मेगास्पोर मदर सेल आहे, त्यामध्ये मिओसिस सुरू होते पण इनकम्प्लीट. मिओसिस होणार आणि काय तयार होणार तर डिप्लॉइड एम्ब्रियो सॅक बनणार. आणि या डिप्लॉइड एम्ब्रियो सॅक पासून डिप्लॉइड एम्ब्रियो बनणार. मेगास्पोर मदर सेल मध्ये मिओसिस कंप्लीट होत नाही, त्यामुळं डिप्लॉइड एग बनतं आणि त्यापासून डिप्लॉइड एम्ब्रियो बनतो. विदाउट फर्टिलायझेशन प्रोसेस होते आणि हा एम्ब्रियो व्हायबल राहतो, सर्वाइव्ह होतो. अशा प्रकारची प्रोसेस म्हणजे रिकरंट ॲपोमिक्सिस और अगॅमोस्पर्मी. दुसऱ्या याच्यामध्ये मेगास्पोर मदर सेल म्हणजे नॉन रिकरंट. त्यामध्ये काय होतं, ही मेगास्पोर मदर सेल आहे. मिओसिस होणार आणि या मिओसिस कंप्लीट झाल्यामुळं हॅप्लॉइड एग बनणार आणि हॅप्लॉइड एग पासून हॅप्लॉइड एम्ब्रियो बनतो. हा नॉन व्हायबल आहे. हॅप्लॉइड एग पासून हॅप्लॉइड एम्ब्रियो बनतो, त्याला आपण म्हणतो नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस और अगॅमोस्पर्मी.
आणि थर्ड टाईप याच्यामध्ये आहे, इथं सेकंड टाईप पहा, इथं आपण सेकंड टाईप मध्ये तेच सांगितलेलं आहे. इट इज अ डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो फ्रॉम हॅप्लॉइड एग विदाउट फर्टिलायझेशन. कारण मिओसिस कंप्लीट झालेली आहे. समजा इथं मेगास्पोअर मदर सेल आहे, मिओसिस कंप्लीट झालेली आहे, हॅप्लॉइड एग तयार झालंय, परंतु फर्टिलायझेशन न होता यापासून डायरेक्ट एम्ब्रियो तयार झाला, तोही हॅप्लॉइड तयार झाला. त्यालाच आपण पार्थेनोजेनेसिस म्हणतो. नॉन व्हायबल आहे, हे नॉन व्हायबल आहे, सर्वाइव होत नाही. हे सर्टन स्पीसीज ऑफ कंपोजिटी अँड सोलॅनिसी मध्ये अशा प्रकारची प्रोसेस आहे. आणि थर्ड टाइप आहे एरव्हेंटिव्ह एम्ब्रॉनी, म्हणजे न्यूसेलसच्या सेल्स असतील किंवा न्यूसेलसच्या सेल्स असतील किंवा इंटेग्युमेंट यांच्यापासून डायरेक्ट एम्ब्रियो बनतो विदाउट फर्टिलायझेशन. तसं तर न्यूसेलस आणि याचा फर्टिलायझेशनचा संबंधच नाही. तर अशा प्रकारे एम्ब्रियो न्यूसेलस किंवा इंटिग्युमेंट पासून बनणं, याला आपण ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रॉनी असं म्हणतो. इट इज इन दिस टाइप द एम्ब्रियो डेव्हलप्स डायरेक्टली फ्रॉम डिप्लॉइड सेल्स ऑफ न्यूसेलस ऑर इंटिग्युमेंट बट नेव्हर फॉर्म एग. एग बनतच नाही यात. इट गिव्ह राइज टू कंडिशन कॉल्ड ॲज पॉलीएम्ब्रॉनी. सायट्रस, अपुन्शिया यांच्यामध्ये ही कंडिशन पाहायला मिळते. तर अगॅमोस्पर्मी मध्ये पहिला टाइप आपण काय पाहिला, रिकरंट. म्हणजे मेगास्पोअर मदर सेल मध्ये मिओसिस सुरू झाली पण कंप्लीट न झाल्यामुळं डिप्लॉइड एग बनलं आणि त्यापासून एम्ब्रियो डायरेक्ट बनला, व्हायबल बनला, फर्टाईल बनला. नॉन रिकरंट मध्ये मेगास्पोअर मदर सेल मध्ये मिओसिस कंप्लीट झाली, हॅप्लॉइड एग बनलं आणि त्यापासून हॅप्लॉइड एम्ब्रियो विदाउट फर्टिलायझेशन तयार झाला, नॉन व्हायबल बनणार ते. आणि ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रॉनी मध्ये न्यूसेलस किंवा इंटिग्युमेंटच्या सेल पासून डायरेक्ट एम्ब्रियो एग तयारच होत नाही. इथं काही टर्म्स ज्या याच्यामध्ये येतात त्याचे मीनिंग माहित असावेत ही अपेक्षा आहे. डिप्लोस्पोरी, डिप्लॉइड एम्ब्रियो सॅक इज फॉर्म्ड फ्रॉम डिप्लॉइड मेगास्पोअर मदर सेल विदाउट फर्टिलायझेशन. आपण जे रिकरंट अगॅमोस्पर्मी सांगितली ते हेच आहे. त्याला डिप्लोस्पोरी पण म्हणू शकता. रिकरंट अगॅमोस्पर्मी आहे. ॲपल मध्ये, पोयामध्ये अशा प्रकारची कंडिशन आहे. ॲपोस्पोरी, दॅट इज अ फॉर्मेशन ऑफ गॅमेटोफाइट, दॅट इज एम्ब्रियो सॅक डायरेक्टली फ्रॉम स्पोरोफाइट विदाउट मिओटिक डेव्हलपमेंट ऑफ स्पोर. बघा, ॲपोस्पोरी प्रोड्युसेस डिप्लॉइड गॅमेटोफाइट और एम्ब्रियो सॅक. Diploid egg of this embryo sac develops into diploid embryo without fertilization. याला आपण डिप्लॉइड पार्थेनोजेनेसिस सुद्धा म्हणू शकतो. आणि ॲपोगॅमी, फॉर्मेशन ऑफ स्पोरोफाइट डायरेक्टली फ्रॉम गॅमेटोफाइट विदाउट फ्युजन ऑफ गॅमेट्स.
Apogamy produces haploid sporophyte. Haploid sporophyte develops from any cell of embryo sac, gameto or gametophyte. Such haploid embryo or sporophyte do not survive. Non-recurrent थोडक्यात. या टर्म्स आपल्याला माहित असल्या पाहिजेत. If seeds from hybrid plants are sown, the plants in the progeny will be segregate and lose hybrid characters. शेतकरी आज कोणत्या समस्या फेस करतोय? मगाशी ॲपोमिक्टिक सीड आपण बनवायचे म्हणतोय, त्याचं कारण काय? If seeds from hybrid seeds are sown, ते हायब्रिड सीड आपण पेरले तर त्यांच्या प्रोजेनीमध्ये कॅरेक्टर सेपरेट होतात, सेग्रिगेट होतात आणि हायब्रिड कॅरेक्टर लूज होतात. हायब्रिड कॅरेक्टर त्यातल्या नष्ट होतात. प्रोडक्शन ऑफ हायब्रिड सीड इज कॉस्टली. त्यामुळं आणि दरवर्षी बियाणं तयार करायचं कॉस्टलीच आहे. परवडत नाही शेतकऱ्याला दरवर्षी बियाणं खरेदी करणं. सो हायब्रिड सीड्स आर एक्सपेन्सिव्ह. पण त्याला पर्याय काय? If hybrid seeds are made into apomictic seed, desired character एकत्र आणून apomictic seed बनवले तर तिथं segregation of character होणारच नाही. So farmers can keep these seeds, hybrid seeds, raise new crop. दरवर्षी बियाणं न खरेदी करता जे शेतातून घेतलेलं पीक आहे त्यातलंच काही सीड बियाणं म्हणून दरवर्षी ते वापरू शकतात ना apomictic सीड बनवले तर. त्यामुळे आपला सध्या फोकस त्यावरती आहे टू प्रिपेअर ॲपोमिक्टिक सीड्स. शेवटी तुम्ही चॅप्टरची तयारी चांगली केलेली आहे. चॅप्टरच्या मी दिलेल्या नोट्स वाचा, महत्वाचे सेंटेन्स अंडरलाईन करा. आर्टिकल संपलं की आर्टिकलचे MCQ सॉल्व करा आणि मग तुम्ही कुठल्याही बुक मधून MCQ सॉल्व करा. तुम्हाला काहीही अडचण येणार नाही आणि काही अडचण आली तर मी तुमच्या सोबत आहे. आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना या लेक्चरचा लाभ मिळावा म्हणून ही माहिती तुम्ही इतरांना देत चला. चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला सांगा. आपल्याला हे चॅनल फार मोठं करायचंय कारण गोरगरीब विद्यार्थ्यांना लातूर पुणे इथं जाणं शक्य होत नाही. त्यांना घरी बसून नीटची तयारी करता आली पाहिजे. हा माझा चॅनलचा मुख्य उद्देश आहे आणि तुमच्या मदतीची अपेक्षा आहे. Thank you very much.